नमस्कार, मी रोशन बत्ते आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे क्रांतिकारी लेखणी न्यूजमध्ये। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या वतीनं काटोल नरखेड विधानसभा क्षेत्रात अखिल भारतीय युवक काँग्रेस कमिटीचे महासचिव यज्ञवल्ल जिचकार यांच्या नेतृत्वात आज काटोल तहसील कार्यालय येथे महागाईच्या विरोधात भव्य धडक मोर्चा काढण्यात आलेला होता। आणि या मोर्चात सावनेर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सुनील केदार, या भागाचे खासदार श्यामकुमार बर्वे, अतुलजी लोंढे, अभिजित वंजारी व इतर मान्यवर या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। अतिशय मोठ्या प्रमाणात जनतेचा जो रोष होता या मोर्चाच्या माध्यमातून दिसत होता, कारण त्यांची उपस्थिती प्रार्थनीय होती। आणि यावेळी सन्माननीय उपस्थित जे काही पदाधिकारी होते त्यांनी नागरिकांना जे सहभागी झाले त्यांना मार्गदर्शन केले। आणि आपण पाहू शकता हे ज्या समर्थनार्थ आहे सरकारच्या विरोधात जो धडक मोर्चा काढण्यात आला, अतिशय उत्कृष्ट प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळालेला आहे। मी रोशन बत्ते, क्रांतिकारी लेखनी न्यूज, काटोल। कुठल्या गोष्टीसाठी जमलेलो आहे? डिझेलचे भाव कुठे गेलेले आहेत, खतांची टंचाई आहे, घरांमध्ये सिलेंडर नाही, सिलेंडरचा भाव तर सांगायचीच गरज नाही। डिझेलचे भाव एवढे वाढून राहिले की दुचाकी वाहन काढायची हिंमत नाही होऊन राहिली लोकांची। स्कूटर बैलगाडीवर चढून न्यावी लागून राहिली, ही परिस्थिती आलेली आहे। खतांचे भाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कुठे आधी किती होतं सुपर फॉस्फेट, आता किती झालाय, डीएपी मिळत आहे का? नाही मिळून राहिलं। आपण शेतकरी वर्षभरात 2-4 लाखाचं शेत सामग्री घेतोच, त्याच्यावर जीएसटी लावते सरकार। समजा 3 लाखाचंही सामान असलं तर 54,000 रुपये जीएसटी आपल्या खिशातून काढते ही सरकार। आणि या जीएसटीच्या बदल्यात आपल्याला काय मिळतं? आपल्याला मिळते महागाई आणि हे फाटलेले सिमेंटचे रस्ते। ही सरकार शेतकऱ्यांची नाही आहे, ही भाजप सरकार शेतकऱ्यांची नाही आहे, ही लोकांची नाही आहे, ही फक्त कॉन्ट्रॅक्टर्सची आहे, ठेकेदारांची आहे। ही तुमच्या आमच्यासाठी काहीच करून राहिलेली नाही। इथे मी काही महिला बघून राहिलो। आज प्रत्येक संस्था असो किंवा महागाई असो, कुठलाही विषय घ्या, यांना ज्या वेळेस आपण 2014 मध्ये सत्ता स्थानांतरित झाली तेव्हापासूनचे कोणत्याही वस्तूची रेट आपण बघून घ्या, मग ते दवाई असो, इलेक्ट्रिक बिल असो, पेट्रोल आहे, डिझेल आहे, रासायनिक खताचा विषय असेल, परंतु ज्या प्रमाणात दर वाढले त्या प्रमाणात आमच्या रोजगारांचे पगार नाही वाढले, आमच्या शेतकऱ्यांच्या मालाचे भाव नाही वाढले, आमचे कुठंच कोणत्याही प्रमाणामध्ये फक्त आणि फक्त महागाई वाढली आणि या देशाला लुटण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे। आमचं रक्त त्या ठिकाणी सांडून आमच्या बाप दादांना म्हणून द्यायचं। आणि तरुण मुलं जेवढे आहे लक्षात ठेवा, त्या ठिकाणी आय दिवस निघून चालले जाईल, पण तुमच्या हाती जे भिकारी टोकरे येतील ना त्या ठिकाणी त्या लक्षात ठेवा। किती मुलं तरी असे आजही सांगतो तुम्हाला मी, तुम्ही आपल्या मनाला विचारा की तुमचे रोजचे खर्च तुम्ही करू शकता। एका बंधूनं सांगितलं, बरं इलेक्ट्रिकची बिलं च्या पण पोराला शाळेत पाठवून फीस द्यायची, इलेक्ट्रिकचे बिल भरायचा, असं प्रश्न निर्माण झाला की विचार त्या ठिकाणी बंधून तुम्ही त्या ठिकाणी 2 खाऊचा पुडा पुण्यासाठी आणायचा, इलेक्ट्रिकची बिलं भरायचा असा प्रश्न निर्माण झालेला आहे। मग इलेक्ट्रिक वाढली, खतं वाढले, त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी वाढ आहे, तर आमचं इन्कम वाढणार आहे की नाही, आमचं उत्पन्न वाढणार आहे? मार घसा कोरडा करून सांगते त्या सगळ्याला होतो त्या ठिकाणी
ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था शेतकरी समजत आहे. आणि तरुण मुलं तुम्हाला लक्षात ठेवा, तुम्हाला जरी आज त्याचं महत्व पडत असेल पण उद्या तुमच्या हातामध्ये फिकीचे टोकरे त्या ठिकाणी येतील तेव्हा तुम्हाला महत्व कळेल. पण हा काँग्रेस पक्ष असं होऊ देणार नाही. जरी वाटत असेल भारतीय जनता पार्टीच्या आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला की आम्ही करू आता कायदा होईल, तर विसरून जा, तू हो कर कायदा होणार नाही, लोकप्रतिनिधी कायदा त्या ठिकाणी होणार आहे, एवढं त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि हा लढा इतपादन नव्हता, आपल्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. बेप्रसंगी त्या ठिकाणी आपल्याला जेल बंद आंदोलन करावं लागेल, तर आपण करू त्या ठिकाणी. परत देशातील लोकांना या नागपूर जिल्हा